नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बैठक व्यवस्थेचा भाग दुसरा पाहणार आहोत। बैठक व्यवस्थेचा भाग पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तो जर भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहून घ्या। आजचा भाग मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की या भागामध्ये आपण TCS आणि IBPSने कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तर पहा, TCS IBPS पॅटर्ननुसार हे क्वेश्चन असणार आहेत। भाग पहिला पाहिला नसेल तर भाग पहिला पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी मदत होईल। तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। पहिला प्रश्न पहा, क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र। आता तुम्हाला या ठिकाणी एक कन्सेप्ट सांगतो। पहा, ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी वर्तुळाकार रचना दिलेली असते, हे झालं वर्तुळ, हे झालं वर्तुळाचं केंद्राचं तोंड। जर तुम्हाला असं म्हटलं असेल की वर्तुळाकडे तोंड करून या ठिकाणी एक जण बसलेला आहे, जर पहा हा व्यक्ती जर वरतून बसलेला जर असेल आणि त्याचं तोंड जर वर्तुळाकडे जर असेल तर त्याची उजवी बाजू या साईडची असणार, त्याची उजवी बाजू या साईडची असणार, त्याची डावी बाजू। जर तुम्ही या साईडने बसलेले असाल आणि तुमचं तोंड वर्तुळाकडे जर केंद्राकडे जर वर्तुळाच्या केंद्राकडे जर तुमचं तोंड असेल तर तुमचा उजवा हात या ठिकाणी ही बाजू दाखवणार, तुमचा डावा हात या ठिकाणी ही खालची बाजू दाखवणार। जर तुम्ही खालून वरती म्हणजे उत्तर दिशेकडे जर तोंड करून बसलेले जर असाल तर तुमचा उजवा हात या ठिकाणी या साईडला असणार आणि तुमचा डावा हात ही साईड तुमची असणार आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जर बघत असाल, तर तुमचा उजवा हात हा खालची दिशा दाखवणार, डावा हात ही उजवी दिशा या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। ही झाली मित्रांनो तुमची या ठिकाणी डावा हात कुठला, उजवा हात कुठला हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल। जर तुम्ही या ठिकाणी सरळ रेषेमध्ये जर बसलेले असाल, पहा आता सरळ रेषेमध्ये जर बसले असाल, तुमचं तोंड या ठिकाणी जर उत्तरेकडे जर असेल, आणि तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बघत जर असाल तर तुमचा उजवा हात या ठिकाणी या साईडला म्हणजे पूर्व दिशा दाखवेल, तुमचा डावा हात या ठिकाणी पश्चिम दिशा दाखवेल। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि जर तुम्ही दक्षिणेकडे जर तोंड करून जर उभे असाल तर तुमचा उजवा हात या ठिकाणी तुमचा डावा हात पूर्व दिशा दाखवेल आणि तुमचा उजवा हात या ठिकाणी पश्चिम दिशा दाखवणार आहे। एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। मग तुम्ही उत्तरेकडे तोंड करून आहात, पूर्वेकडे तोंड करून आहात, किंवा तुम्ही वर्तुळ केंद्राकडे तोंड करून आहात, किंवा वर्तुळाच्या केंद्राच्या बाहेर तोंड करून आहात। पहा आता जर तुम्ही या ठिकाणी हे वर्तुळाचं केंद्र आहे, पहा ठीक आहे, आता हे वर्तुळाचं केंद्र आहे। आता या ठिकाणी हे यामधले जे आहेत, पहिली जी काय आपलं वर्तुळ दिलं आहे, हे वर्तुळ केंद्राकडे तोंड बघत आहेत, वर्तुळ केंद्राकडे या सर्वांचं तोंड या ठिकाणी असणार आहे। अशा कंडिशनमध्ये काय करायचं, पहा या साईडनं वर्तुळ केंद्राकडे जर तुमचं तोंड असेल तर हा जो काही खालून बसलेला हा याची उजवी बाजू दाखवेल, हा याचा डावी बाजू दाखवेल। त्याच्यानंतर या साईडनं जो काही बसलेला ही याची उजवी बाजू असेल, ही याची डावी बाजू असेल। आणि जर तुम्ही वर्तुळ केंद्राच्या बाहेर जर तोंड करून बसले असाल, वर्तुळ केंद्राच्या जर बाहेर तोंड करून जर बसलेले जर असाल तर पहा तुमचा या ठिकाणी बाहेर जर तुम्ही बसले असाल तर या ठिकाणी हा तुमचा उजवा हात असेल, हा तुमचा डावा हात असेल, हा उजवा हात असेल, हा डावा हात असेल। आता जर तुम्ही या साईडनं जर असं तोंड करून बसलेले असाल वर्तुळ केंद्राच्या बाहेर तर हा तुमचा उजवा हात असणार, हा तुमचा डावा हात असणार। या ठिकाणून जर असे बसले जर असाल तर हा तुमचा उजवा हात असणार, हा तुमचा डावा हात असणार। या ठिकाणून असे जर बसलेले जर असाल तर तुमचा उजवा हात वरची साईड दाखवेल आणि डावा हात हा खालची साईड दाखवणार आहे। कसं तर ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून आता पाहूयात। उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजण्यास जास्ती मदत होईल। पहा, एक क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत, आता हे रांगेत बसलेले, पहा एका रांगेत बसलेले आहेत। एका रांगेत ज्यावेळेस तुम्हाला रांगेत बसलेले असतात आणि त्याचे उत्तर दिशेकडे, दक्षिण दिशेकडे, पूर्व दिशेकडे असे कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नसतो, त्यावेळेस तुम्ही ज्या साईडला तोंड करून बसत असाल तर त्याच साईडला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्वतः या ठिकाणी असं समजायचं की आपलं ज्या साईडला तोंड आहे त्याच साईडला हे सर्वजण बसलेले आहेत। मग आपला उजवा हात तो उजवा हात माना, आपला जो काय डावा हात तो त्यांचा डावा हात किंवा डावी बाजू मानायचे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। आता 8 जण मित्र आहेत, एका रांगेमध्ये बसलेत, याच्या उजव्या बाजूला बी बसलेत, म्हणजे या ठिकाणी इथं जर आपण ए बसविला, पहा या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पहा ए बसविला, इथं जर काय केलं आपण जर या ठिकाणी ए बसविला, इथं जर काय करू आपण या ठिकाणी ए बसवूयात, इथं जर आपण ए बसविला तर एचं जर तोंड उत्तरेकडे जर असेल, किंवा आपण अजूम करायची आपलं तोंड उत्तरेकडे दिलेलं आहे, तर एची उजवी बाजू पहा, एची उजवी बाजू म्हणजे ए जर या साईडला तोंड करून बसले जर असेल, एची उजवी बाजू ही असणार, एची डावी बाजू या साईडला असणार। ठीक आहे, एवढं तुमचं आता क्लिअर झालेलं असेल। आता काय करायचं, ए बसलेलं आहे तर एच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं आहे, बी बसलेला आहे। बीच्या उजव्या बाजूला या ठिकाणी कोणी नसणार आहे, म्हणजे बीच्या उजवीकडे या ठिकाणी कोणीही नसणार आहे, हे लक्षात ठेवा। ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, पहा ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे। एचच्या
उजव्या बाजूला जी आहे, एचच्या उजव्या बाजूला जी आहे, बी व डी यांच्यामध्ये ए. आता बी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे? ए आहे. ई हा डीचा शेजारी आहे. ई कोणाचा शेजारी आहे? डीचा शेजारी, म्हणून या ठिकाणी ई येणार. सी एका कडेला आहे. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. मग या ठिकाणी काय म्हणले पहा, ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे. ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. यांच्यामध्ये कोण आहे? एफ. पहा, ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. एचच्या उजव्या बाजूला पहा, एचच्या उजव्या बाजूला जी आहे, म्हणजे या ठिकाणी जर आपण एच लिहिला तर एचची उजवी बाजू या ठिकाणी ही असणार, म्हणजे एचच्या उजव्या बाजूला जी आहे. त्याच्यानंतर पहा काय म्हणले, एचच्या उजव्या बाजूला जी आहे, बी व डी यांच्यामध्ये ए आहे. ई व डी, ई हा डीचा शेजारी, आहे. सी एका कडेला आहे. म्हणजे या ठिकाणी एचच्या उजव्या बाजूला जी आहे, बी व डी यांच्यामध्ये ए आहे, तर ई व डी यांच्या शेजारी आहे. तर सी एका कडेला आहे, म्हणजे सी या ठिकाणी जर आपण इथं लिहिला, सी जर या ठिकाणी जर लिहिला, तर आता आपल्याला या ठिकाणी काय म्हणले पहा, तर दोही कडेला या ठिकाणी कोण असणार, म्हणजे एका कडेला आहे या ठिकाणी टी, एका कडेला आहे बी, एका कडेला आहे बी आणि एका कडेला आहे सी. म्हणजे बी आणि सी हे दोघंजण काय एका कडेला आहेत. म्हणजे बी आणि सी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणजे दोघं एका कडेला असणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, ए आणि ई यांच्यामध्ये किती जण आहेत किंवा यांच्यामध्ये कोण आहेत? ए आणि ई या ठिकाणी आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण कलर चेंज करूयात. या ठिकाणी आहे ए आणि या ठिकाणी आहे ई. आता या दोघांच्यामध्ये कोण आहे? तर दोघांच्यामध्ये आहे डी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे दोघांच्यामध्ये डी असणार आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता या आधारित मित्रांनो 3 क्वेश्चन विचारले पहा. पहिला क्वेश्चन झाला आपला, दुसरा क्वेश्चन झाला, तिसरा क्वेश्चन, म्हणजे पहिला क्वेश्चन झाला, दुसरा क्वेश्चन झाला. आता तिसरा क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. तिसरा क्वेश्चन दिलेलं पहा आपल्याला, जी व सी यांच्यामध्ये कोण आहेत? जी आणि सी यांच्यामध्ये कोण आहेत? जी आणि सी यांच्यामध्ये कोण आहेत? पहा, जी आणि सी या दोघांच्यामध्ये कोण आहेत आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर मग पहा, आपण सर्वप्रथम काय होता आपला सी होता, सीच्या नंतर एच होता, एचच्या नंतर जी होता, जीच्या नंतर काय होता मित्रांनो? एफ होता, जीच्या नंतर काय होता? एफ होता, एफच्या नंतर ई होता, ईच्या नंतर डी होता, डीच्या नंतर आपला ए आणि एच्या नंतर बी अशी आपली मांडणी होती. मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी जी आणि सी यांच्यामध्ये कोण, म्हणजे या ठिकाणी पहा, जी आणि सी या दोघांच्यामध्ये कोण आहे? या दोघांच्यामध्ये एच आहे. कोण आहे? एच आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे हा पझल तुम्हाला सोडवायचं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले, किती 7 मुले एका रांगेत बसली आहेत, पण त्याच क्रमाने बसलेली नाहीत. सुनील, दीपक, अनिल यांच्यामध्ये, म्हणजे सुनील कसा आहे, तर दीपक आणि अनिल यांच्यामध्ये कोण आहे? दीपक आणि अनिल या दोघांच्यामध्ये सुनील बसलेला आहे. महेश हा प्रशांत व सुरेश या दोघांच्यामध्ये आहे. आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारले. तर आपण काय मांडायला सुरुवात करूया. किती जण मित्रांनो? एकूण अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश, एकूण 7 मुले आहेत. किती? 7 जण या ठिकाणी आहेत. सुनील कसा आहे, तर सुनील हा दीपक व अनिल या दोघांच्या मध्ये, दीपक आणि अनिल यांच्यामध्ये कोण आहेत? पहा, दीपक आणि अनिल या ठिकाणी पहा, दीपक आणि अनिल हा झाला मित्रांनो आपला अनिल. अनिल आणि दीपक हा झाला आपला दीपक. आता अनिल आणि दीपक या दोघांच्यामध्ये कोण आहे? सुनील आहे. दोघांच्यामध्ये कोण आहे? सुनील आहे. ठीक आहे. या दोघांच्यामध्ये झाला सुनील. मग महेश व प्रशांत, महेश हा प्रशांत व सुरेश या दोघांच्यामध्ये आहे. आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये कोण आहेत? पहा, दीपक आणि प्रशांत, दीपक आणि प्रशांत यांच्यामध्ये कोण आहे? संजय आहे. दीपक आणि प्रशांत या दोघांच्यामध्ये कोण आहे? संजय आहे. ठीक आहे. या दोघांच्यामध्ये संजय आहे. मग इथं काय म्हणले पहा, महेश हा प्रशांत व सुरेश, प्रशांत व सुरेश पहा, प्रशांत आणि सुरेश, प्रशांत आणि सुरेश या दोघांच्यामध्ये कोण आहे? महेश आहे. या दोघांच्यामध्ये कोण आहे? महेश आहे. मग आपल्याला काय म्हणले पहा, या ठिकाणी या दोघांच्यामध्ये कोण आहे? महेश आहे. संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये, संजय कसा आहे? दीपक आणि प्रशांत या दोघांच्यामध्ये, तर दीपक कोणाच्यामध्ये? पहा, 1 2 3 4 5 6 7 जण बसले. मग दीपक कोणाच्यामध्ये? तर पहा, हा जो काही दीपक आहे, दीपक कोणाच्यामध्ये? पहा, या ठिकाणी आपण कलर चेंज करूयात. हा दीपक कोणाच्यामध्ये? तर दीपक सुनील
आणि संजय, सुनील आणि संजय या दोघांच्या मध्ये दीपक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा, सुनील आणि संजय यांच्यामध्ये दीपक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेल्या आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. एका शाळेतील 6 शिक्षक फोटो काढण्यासाठी खालीलप्रमाणे बसलेले आहेत. यू आणि यश यांच्यामध्ये फक्त पी आहे, टी एका कडेला आहे, क्यू आणि यश यांच्यामध्ये कोणीही नाही, आर हा कडेला नाही मात्र यूच्या डाव्या बाजूला लगेच आहे. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला हा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो ही बॅच जॉईन करू शकता. अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. एका शाळेतील 6 शिक्षक फोटो काढण्यासाठी खालीलप्रमाणे बसलेले आहेत. यू आणि यश यांच्यामध्ये फक्त पी आहे. पहा, यू आणि यश या ठिकाणी आपण यू आणि यश या दोघांच्यामध्ये कोण आहे, फक्त पी आहे. आता कंडिशन असं सुद्धा असू शकतं, या ठिकाणी यस असू शकतो, या ठिकाणी यू असू शकतो आणि या ठिकाणी पी असू शकतो. हे दोन्हीसुद्धा कंडिशन या ठिकाणी असू शकतात. आपल्याला म्हटलेलं नाही की यू आणि यस यांच्यामध्ये डावी बाजू उजवी बाजू सांगितलेली नाही, फक्त यू आणि यस यांच्यामध्ये पी आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या कंडिशनमध्ये यू अगोदर येईल, यस नंतर येईल, दुसऱ्या कंडिशनमध्ये यस अगोदर येऊ शकतो आणि यू नंतर येऊ शकतो. अशा स्वरूपामध्ये हे 2 कंडिशन आपल्याला या ठिकाणी मांडायचे. ठीक आहे. टी एका कडेला आहे. टी कसा आहे, एका कडेला आहे. क्यू आणि यस यांच्यामध्ये कोणी नाही. आता पहा, क्यू आणि यस यांच्यामध्ये कोण नाही, म्हणजे क्यू आणि यस या दोघांच्यामध्ये कोण नाही, म्हणजे आपल्या या ठिकाणी क्यू येणार. ठीक आहे. क्यू आणि यस या दोघांच्यामध्ये कोणीही नाही. आर हा कडेला नाही. आर हा कडेला नाही मात्र यूच्या आर हा कडेला मात्र यूच्या डाव्या बाजूला लगेच आहे. आता यूची डावी बाजू या ठिकाणी इथं जर लिहिलं तर इथं तर आपल्याला पी आणि या ठिकाणी पी आहे आणि या दोघांच्या मध्ये जर लिहिलं तर पहिली कंडिशन आपल्याला फॉलो होत नाही, म्हणजेच या ठिकाणी ही दुसरी कंडिशन जी आहे ही मित्रांनो रॉंग आहे. ठीक आहे. मग आता फक्त पहिली कंडिशन आपल्याला फॉलो करायची, मात्र यूच्या डाव्या बाजूला. आता यूची डावी बाजू ही असणार, मग यूच्या डावी बाजूला कोण आहे, यूच्या डावी बाजूला आर आहे. ठीक आहे. यूच्या डावी बाजूला आर आहे मात्र आर कडेल नाही. याचा अर्थ या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी पहा म्हणलेलं आहे तुम्हाला आर हा कडेला नाही. पहा, या ठिकाणी आर कडेल नाही, याचा अर्थ आरच्या या साईडला कोणीतरी असणार. आता या ठिकाणी किती जण आहेत पहा, पी क्यू आर एस हे जण आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी फक्त टी बाकी राहिला. आता टी एका कडेला आहे, याचा अर्थ टी या ठिकाणी येणार. टी एकच राहिला आणि टीला एकच जागा राहिली, ती म्हणजे आरच्या डावी बाजू. मग याचा अर्थ एका कडेला टी आहे तर दुसऱ्या कडेला कोण आहे, तर एका कडेला पहा टी आहे आणि दुसऱ्या कडेला क्यू आहे, म्हणजे टी आणि क्यू हे दोघंजण कडेला आहेत. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 3 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, टी आणि यू यांच्यामध्ये कोण बसलेले आहे. टी आणि यू यांच्यामध्ये कोण बसलेले, तर टी आणि यू यांच्यामध्ये कोण बसलेले पहा. पहिली जर आपली मांडणी जर केली तर मांडणी कशी आहे पहा, आपण आता मांडणी करूयात. इथं पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करूयात, ही मांडणी करूयात. मांडणी आपली पहिली याची मांडणी काय होती, अगोदर टी होता, टीच्या नंतर कोण होता, आर होता, आरच्या नंतर यू होता, यूच्या नंतर कोण होता, यूच्या नंतर आपण पी बसविला होता, पीच्या नंतर यस होता आणि यसच्या नंतर क्यू होता. ही होती आपली मांडणी. मग पहा, टी आणि यू यांच्यामध्ये कोण आहे, टी आणि यू या दोघांच्यामध्ये कोण आहे असं आपल्याला विचार आहे. टी आणि यू या दोघांच्यामध्ये कोण आहे, तर टी आणि यू या दोघांच्यामध्ये कोण आहे, आर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. याच माहितीवर आधारित तिसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे, यू आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत. यू आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत. आता पहा, यू आणि क्यू यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत. या ठिकाणी पहा, हा यू आहे, यूच्या नंतर हा क्यू आहे. आता या दोघांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत, तर पी आणि यस म्हणजे 2 व्यक्ती या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे यू आणि क्यू यांच्या दरम्यान एकूण 2 व्यक्ती बसलेत. जर मित्रांनो तुम्हाला अशी माहिती एक दिली जाते आणि माहितीवर आधारित जर 3 ते 4 क्वेश्चन जर तुम्हाला विचारले जात असतील तर ही माहिती तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट असते हे तुम्हाला या ठिकाणी समजत असेल. कारण की एक जरी माहिती जर तुमची चुकली तर मित्रांनो 4 ते 5 क्वेश्चन तुमचे चाललेत. 4 ते 5 क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट 10 मार्क तुमच्या या ठिकाणी चाललेत. हे तुम्हाला या ठिकाणी कधीही विसरायचं नाही जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, जर पोस्ट हवी असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता 3 नंबरचा प्रश्न. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. अनिल सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला आहे. स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण बसलेले आहे. अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारले. आता हा प्रश्न सोडवायचा कसा, थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या. एका वर्तुळाकार टेबलाभोवती हे बसले आहेत. आता हे जर आपण टेबल जर मानला, हा जर आपण टेबल मानला, ठीक आहे, कलर चेंज करूयात, आपण या ठिकाणी ब्लॅक कलर घेऊयात. जर आपण या ठिकाणी हा
वर्तुळ मानला, ठीक आहे, हा जर आपण वर्तुळ मानला, हा वर्तुळ मानल्याच्या नंतर काय म्हणते पहा, एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, ठीक आहे. केंद्राकडे म्हणजे या ठिकाणी हे बसलेले आहेत. किती जण आहेत पहा, स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत आणि सुनील हे जण मित्र बसलेले आहेत. या ठिकाणी काय म्हणते पहा, अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. अनिल आणि सुनील यांच्यामध्ये कोण आहे, फक्त प्रशांत आहे. पहा अनिल, या ठिकाणी जर आपण अनिल लिहिला, हा अनिल आणि सुनील, या ठिकाणी जर आपण सुनील लिहिला, हा सुनील, अनिल आणि सुनील या दोघांच्यामध्ये फक्त कोण आहे, प्रशांत आहे. फक्त या दोघांच्यामध्ये प्रशांत आहे. पहा अनिल आणि सुनील या दोघांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या या ठिकाणी जो काही सुनील आहे, सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला, म्हणजे सुनील जर या ठिकाणी केंद्राकडे तोंड करून बसलेला जर असेल तर याचा उजवा हात या साईडला असणार. म्हणजेच याच्या सुनीलच्या उजव्या साईडला त्वरित कोण बसलेला आहे, तर दीपक बसलेले आहे. कोण आहे, दीपक बसलेले. या ठिकाणी कोण बसलेले आहे, तर दीपक बसलेले. या ठिकाणी कोण, दीपक बसलेले. पहा दीपक हा सुनीलच्या उजव्या हाताला लगेच बसलेला आहे, म्हणजे त्वरित बसलेला आहे. तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण बसलेला असेल, आता पहा या ठिकाणी दीपक झाला, सुनील झाला, प्रशांत झाला, म्हणजेच या ठिकाणी असणार आता स्वप्नील. फक्त एकच जागा राहिली, तो म्हणजे स्वप्नील. हा झाला आपला स्वप्नील. मग काय म्हणले पहा, तर स्वप्नीलच्या, तर काय म्हणते पहा, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे बसलेले आहेत. तर स्वप्नीलच्या उजव्या हाताला, म्हणजे स्वप्नीलचा उजवा हात या साईडला असणार. जर स्वप्नीलचं तोंड केंद्राकडे जर असेल तर त्याचा उजवा हात हा असणार, ठीक आहे. मग काय म्हणते पहा, त्याच्या उजव्या हाताला कोण बसलेत, तर उजव्या हाताला बसलेले आहे अनिल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा होता. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 4 नंबरचा प्रश्न पहा, एका गोलमेज परिषदेत 6 व्यक्ती एका टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. त्यांची नावे आहेत पहा, अँडी, बॉब, चार्ल्स, डग्लस, एलेना आणि फ्रेड. बॉब हा चार्ल्स आणि एलेना या दोघांच्या मध्ये आहे. आता 6 जण बसलेले आहेत मित्रांनो. वर्तुळाकार टेबलाभोवती हा हे वर्तुळाकार टेबल आहे. किती जण बसले, 6. 1 2 3 4 5 आणि 1 6, हे 6 जण बसलेले, ठीक आहे. आता या सर्वांचे तोंड कसे, वर्तुळाच्या केंद्राकडे. हे वर्तुळाचं केंद्रक आहे, ठीक आहे. सर्वजण वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. मग मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितले, वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड असेल तर त्याचा उजवा हात आणि डावा हात काय दाखवतो, ठीक आहे. मग काय म्हणले पहा, बॉब हा चार्ल्स आणि एलेना यांच्यामध्ये आहे. कोणाच्यामध्ये आहे मित्रांनो, बॉब हा चार्ल्स आणि एलेना. या ठिकाणी पहा, एलेना ही झाली, एलेना आणि चार्ल्स झाली, एलेना आणि चार्ल्स यांच्यामध्ये कोण बसलेले, बॉब बसलेले. बॉब, नावं पहा किती भारी आहेत, बॉब बसलेले, ठीक आहे. या दोघांच्यामध्ये बॉब आहे. पण बॉबच्या समोर पहा, यांच्यामध्ये बॉब बसले असून बॉब हा अँटीच्या समोर आहे. कोणाच्या, अँटीच्या समोर. या ठिकाणी अँटी झाला. मग या ठिकाणी झाला अँटी, ह्या ठिकाणी अँडी झाला. अँडीच्या समोर बॉब आहे, हे आपल्याला या ठिकाणी म्हणलेले आहे. त्याच्यानंतर पहा, अँडीच्या समोर बसलेला आहे डग्लस, एलेनाच्या डावीकडे बसलेला आहे. डग्लस एलेनाच्या, ही जी काही एलेनाची डावी बाजू ही असणार, ही बाजू असणार उजवी. म्हणजेच एलेनाच्या डाव्या बाजूला कोण बसलेले आहे, डग्लस बसलेले. कोण आहे, डग्लस. हा झाला डग्लस, हा झाला तुमचा डग्लस. हा एलेनाच्या डाव्या बाजूला डग्लस बसलेला आहे, ठीक आहे. डग्लसच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण. आता डग्लस या ठिकाणी बसलेला आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त एकच राहिला, तो म्हणजे फ्रेड. हा फ्रेड झाला. मग आपल्याला काय म्हणलं आहे, तर डग्लसच्या डाव्या बाजूला तिसरी व्यक्ती, हा जर या ठिकाणी डग्लस आहे, डग्लस हा ठिकाणी केंद्राकडे जर तोंड करून बसलेला असेल तर डग्लसची उजवी बाजू ही असणार आणि डग्लसची डावी बाजू ही वरची असणार, ठीक आहे. डग्लसची डावी बाजू ही असणार. मग डग्लसच्या डाव्या बाजूला तिसरा कोणी, मग पहिला अँडी, दुसरा फ्रेड आणि तिसरा चार्ल्स असणार. तिसरा कोण असणार, चार्ल्स. म्हणजे चार्ल्स असणार डग्लसच्या डाव्या बाजूकडे. तिसरा कोण बसलेले, तो आहे मित्रांनो चार्ल्स हा डग्लसच्या तिसऱ्या बाजूला बसलेले. म्हणजे ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा, ऑप्शन क्रमांक 4 दिलेले आपल्या प्रश्नाचं उत्तर. कारण की डग्लसच्या तिसऱ्या बाजूला कोण बसले, तर तो आहे मित्रांनो चार्ल्स बसलेले तिसऱ्या क्रमांकावर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 5 नंबरचा प्रश्न पहा, PQRST हे 5 नर्तक नर्तिका आहेत. यापैकी एका विशिष्ट दिवशी कार्यक्रम साजरा करायचा आहे.
पण त्याच क्रमाने नाही. आरला पहिल्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही आणि शेवटच्या दिवशी कार्यक्रम करायचा नाही. यस नंतर 3 नर्तिकांनी कार्यक्रम करायचा आहे. पहा, यस नंतर 3 जण करणार आहेत. जर पी हा क्यूच्या नंतर कार्यक्रम करणार असेल तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा? पहा किती जण आहेत? पी क्यू आर एस टी 5 आहेत. किती आहेत? 5 आहेत. 5 आहेत म्हणजे हा पहिला दिवस पहा, हा याचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस आणि हा 5वा दिवस. हे झाले यांचे 5 दिवस. मग आपल्याला काय म्हणलेले पहा या ठिकाणी, आरला पहिल्या दिवशीसुद्धा कार्यक्रम करायचा नाही आणि शेवटच्या दिवशीसुद्धा कार्यक्रम करायचा नाही. म्हणजे इथंसुद्धा आर येणार नाही आणि इथंसुद्धा आर आपलं येणार नाही. ठीक आहे. हे 2 आता जागा तर या ठिकाणी गेलेले आहेत. मग नंतर काय म्हणलेलं पहा, यस नंतर 3 नर्तकांनी कार्यक्रम करायचे. एसच्या नंतर 3 म्हणजेच याचा अर्थ एस जर आपण दुसऱ्या क्रमांकावर जर घेतला, म्हणजे एस दुसऱ्या क्रमांकावर जर घेतला तर 3 1 2 3 म्हणजे 5 जण, 1 2 आणि 3 म्हणजे एसच्या नंतर हे 3 जण कार्यक्रम करणार आहेत. पण हे कार्यकर्ते कोण आहेत आपल्याला माहीत नाही, सध्या माहिती नाही. ठीक आहे. एसच्या नंतर 3 जण या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत. जर पी हा क्यूच्या नंतर कार्यक्रम करणारा असेल, जर पी हा क्यूच्या नंतर म्हणजे क्यूचा कार्यक्रम अगोदर असणार, त्याच्यानंतर पीचा कार्यक्रम असणार, परंतु तो कधी असणार हे सांगितलेलं नाही. ठीक आहे. तर शेवटचा कार्यक्रम कोणाचा असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग काय करायचं पहा या ठिकाणी काय करायचं. आता आर तर या ठिकाणी शेवटीसुद्धा नसणार आहे आणि पहिल्यांदा ठिकाणीसुद्धा आर नसणार आहे. म्हणजे आरला आपल्याला फक्त 3 किंवा 4 या दोहीपैकीची एक जागा आपल्याला आरला बसवायची. परंतु या ठिकाणी काय म्हणलेले पहा, क्यू हा पी हा क्यूच्या नंतर कार्यक्रम करणारा आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण क्यू जर ठेवला तर क्यूच्या नंतर कोणाचा कार्यक्रम आहे? पीचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी जर आपण पी जर ठेवला तर फक्त आता आपलं टी आणि आर राहिले. मग 2च जागा राहिले. तर सुरुवातीची जी काही जागा आहे तिथं आर तर नसणार. मग या ठिकाणी टी कन्फर्म आहे. आता जर टी कन्फर्म असेल तर आरसाठी फक्त एकच जागा राहिली, ती म्हणजे तिसरी जागा. म्हणजे आरला या ठिकाणी बसावंच लागणार, कारण की दुसरी जागा शिल्लकच नाही. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आर आलेला आहे. म्हणजे पहिला क्रमांकावर टी आहे, दुसऱ्या क्रमांकावर एस आहे, तिसऱ्या क्रमांकावर कार्यक्रम कोणाचा साजरा झाला? आरचा झाला. चौथ्या क्रमांकावर कार्यक्रम म्हणजे चौथ्या दिवशी कार्यक्रम क्यूचा आहे आणि 5व्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे शेवटच्या दिवशीचा कार्यक्रम पीचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणले, शेवटचा कार्यक्रम कोणाचा असेल तर शेवटचा कार्यक्रम आहे पीचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर शेवटचा कार्यक्रम असणार आहे मित्रांनो पीचा. तर हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न होता. आता पुढचा जे काही प्रश्न असणार आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण की मित्रांनो हा व्हिडिओ आपला 22 मिनिटाचा झालेला आहे. बैठक व्यवस्थेसारखा हा टॉपिक मित्रांनो कंटिन्यू अर्धा 1 तास पाहिलं तर मित्रांनो तुमच्या डोक्यावरून जाईल किंवा हे समजण्यासाठी तुम्हाला मित्रांनो अवघड जातं. त्यामुळे 20-25 मिनिटाचे जर व्हिडिओ जर असतील तर आपलं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा चांगलं राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो व्हिडिओ पाहत असताना आपल्याला रटाळवाणंसुद्धा वाटणार नाही. त्यामुळे आपण एकूण 22 मिनिटाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुढचा आपला भाग 3रा लवकरच आपण घेऊन येणार आहोत. यासाठी सराव तुमचा असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे सराव जास्तीत जास्त करा. जेवढा तुमचा सराव जास्त असेल तेवढं मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळणार आहे. आणि गणित बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.